मित्रो नमस्कार. मी डॉक्टर अविनाश देशपांडे अंकसंख्येच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत करत आहे. आपण चर्चा करत आहोत महिन्यामध्ये असल्यामुळे की 10वी-12वी नंतर माझ्या मुलाने किंवा मुलीने कुठल्या विषयात पुढे अभ्यास करावा आणि करिअर करावे. हा प्रश्न आपल्याला नेहमीच सतावत असतो की आपल्याला असं वाटत असतं की 8वी-10वीपर्यंत की आपला मुलगा हुशार आहे, त्याने सायन्सला जावं, पण मध्येच वाटतं की नाही त्याला आता कदाचित आर्ट्स आणि किंवा डान्समध्ये पण तो करिअर करू शकतो. त्यामुळे आपण आणि आपली मुले 10वी-12वीतली हे दोघंही खरं तर कन्फ्युज्ड असतो की आपण नक्की काय करावं हे आपल्यालाच माहीत नसतं, तर आपण मुलांना तरी काय गाईड करणार. त्यामुळे 10वी-12वी नंतर गाईड करण्यासाठी आपल्याला जसे IQ टेस्ट आपण वापरतो त्याचप्रकारे याही मार्गाचा अवलंब थोडासा करून बघण्यास हरकत नाही असे मला वाटते. कारण आपली जन्मतारीख ही नक्कीच इंडिकेट करत असते की आपल्या कुठल्याही व्यक्तीने कुठल्या क्षेत्रामध्ये कार्यरत राहावं किंवा कार्य करावं. याबद्दल मी ऑलरेडी काही एपिसोड्स अंकसंकेत आणि वास्तू अशा 2 चॅनल्स जे आम्ही चालवतो त्याच्यावरती अपलोड केलेले आहेत. आपण ते पूर्वीचे एपिसोड्स बघावेत आणि आपल्याला वारंवार ते एपिसोड्स वेगळ्या उदाहरणं त्याच्यात दिली असल्यामुळे आपल्याला पटेल की जे काही मी बोलत आहे हे जवळजवळ 95% परफेक्ट आहे. तर ही जी काही न्यूमरॉलॉजी मी आपल्याला मांडत आहे ही केवळ आपल्याला मदत व्हावी या उद्देशाने आम्ही आपल्याला सांगू इच्छित आहोत. तर आता आपण बघत आहोत की 10वी-12वी नंतर आपल्या मुलाने किंवा मुलीने कशात कार्य करावे. मी मागे म्हटल्याप्रमाणे आपण या विषयावरती 6 एपिसोड्स करत आहोत किंवा मी करू इच्छितो. त्यामध्ये 2 सायन्सचे असतील म्हणजे सायन्स इंजिनिअरिंगमध्ये करिअर केलेल्यांचे, तर 2 आर्ट्स किंवा कॉमर्समध्ये आर्ट्समध्ये किंवा कला क्षेत्रातले असतील, तर 2 कॉमर्स फायनान्स किंवा इतर क्षेत्रातले असतील. कारण आजकाल CAला पण खूप महत्त्व आहे. किंवा इव्हन आर्ट्स आणि करिअर एखाद्या स्पोर्ट्समध्ये किंवा एखाद्या गेम्समध्ये किंवा कला क्षेत्रात किंवा डान्स ॲक्टिंगमध्ये पण करिअर करणं आता आजकाल लोकांना खूप इंटरेस्टिंग वाटू लागलं आहे आणि बरेचसे पालक त्या गोष्टींना सपोर्टही करत आहेत. तर एनिवे आज आपण बघूया की दुसरं उदाहरण आज आपण बघत आहोत ते म्हणजे चेतन भगत यांचं. पहिलं उदाहरण आपण इंद्रा नुई पेप्सिकोचे CEO ज्यांच्याबद्दल बघितलं. खरं तर मी आपल्याला सध्या जे नाव गाजत आहे ते म्हणजे सत्या मंडेला. सत्या मंडेला हू हॅज ॲक्च्युली ज्यांचं मायक्रोसॉफ्टच्या CEO म्हणून त्यांची जी नियुक्ती झाली, अनफॉर्च्युनेटली त्यांची बर्थ डेट अवेलेबल नसल्यामुळे आपण तो एपिसोड करू शकत नाही. परंतु याच्या पूर्वीचे जे CEO आहेत म्हणजे स्टीव्ह बाल्मर, त्यांच्याबद्दल मी एपिसोड्स आपल्याला दाखवू इच्छितो. तोही आपण काही दिवसातच बघा. तर एनिवे आज आपण बघणार आहोत की चेतन भगत यांच्या करिअरबद्दल आणि त्यांनी निवडलेलं करिअर बरोबर होतं का नाही, की कशामुळे त्यांना हे एवढं यश मिळालं. तर चेतन भगत यांचा जन्म आपल्याला दिसत आहे की 22 एप्रिल 1974 झाला. याचाच अर्थ त्यांचा ड्रायव्हर हा 4 येतो, त्यामुळे आपण 4 अंडरलाईन केलेला एक आपल्याला चौकोन दिसत आहे. तर सगळ्याची टोटल म्हणजे 22 + 4 + 1974 अशी याची जर फुल टोटल केली आणि त्याचं एकांकी ह्याच्यात रूपांतर केलं तर 4 + 4 + 9 × 21 म्हणजे 3, 4 × 4 = 8 म्हणजे 11 म्हणजे परत 2 येतं. तर त्यामुळे त्यांचा ड्रायव्हर हा 4 येतो तर कंडक्टर हा 2 येतो. त्यामुळे ते अंडरलाईन केलेले आपल्याला तिथे दिसत आहेत. आता आपण परत बघत आहोत की 10वी-12वी नंतर आपल्या मुलाने जर सायन्सला जायचं असेल तर मी मागे म्हणल्याप्रमाणे 4, 9, 2 हे तिन्ही अंक असतील तर ती व्यक्ती सायन्स ग्रॅज्युएट होऊ शकते किंवा इंजिनियर होऊ शकते. इंदिरा नुरींचं उदाहरण आपण बघितलंच. त्याच्या आधीचे काही एपिसोड्समध्ये बिल गेट्स आणि बाकीच्या काही लोकांचे, स्टीव्ह जॉब्स वगैरेंचे उदाहरणं आपण बघावीत. अमिताभ बच्चन हा सुद्धा सायन्स ग्रॅज्युएट आहे. हे बऱ्याच लोकांना कदाचित माहिती असेल नसेल, पण त्याचं 1942चा जन्म झाला. 492 हे तिन्ही डिजिटचे होते किंवा आहेत रादर. तसंच आज आपण बघतोय की बऱ्याच लोकांना माहिती नाही की चेतन भगत हे जे एक प्रसिद्ध लेखक आहेत
ज्यांची पुस्तकं आता सध्या गाजत आहेत. त्यांनी 5-7 पुस्तकं लिहिलेली आहेत आणि ज्याच्यावरती आता बरेच हिंदी किंवा तेलुगू तामिळमध्ये पण पिक्चर्स मूवी त्याच्यावरती काढले जात आहेत. सर्वांना परिचित असलेला मूवी म्हणजे 3 इडियट्स. 3 इडियट्स हा मूवी IIT स्टुडंट्सच्या लाईफवरती म्हणजे हॉस्टेल लाईफवरती आधारित होता. स्वतः चेतन भगत हे सुद्धा IIT दिल्लीचे इंजिनियर आहेत आणि इंजिनिअरिंग त्यांनी केलं. हे का दिसतंय आपल्याला की 492 मी मागे म्हणल्याप्रमाणे आणि 3 आणि 7 त्यांच्या नावाप्रमाणे त्याला 3 हा नंबर मिळतो. तर 7 हा नंबर त्यांना त्या 7 हा त्यांच्या जन्मतारखेमध्ये आहे 74मुळे. त्यामुळे ही व्यक्ती इंजिनिअरिंगमध्ये त्यांनी पहिल्यांदा करिअर केलं. त्याच्यानंतर IIM मधनं त्यांनी त्याच्यानंतर MBA वगैरे केलं. परत 7 हा नंबर मी मागे म्हणल्याप्रमाणे की ज्याला सेल्स मार्केटिंग किंवा ज्याला MBA करायचं आहे त्यासाठी 7 हा अंक फार महत्त्वाचा आहे. तर थोडक्यात आपल्या मुलाला किंवा मुलीला जर इंजिनिअरिंग नंतर MBA किंवा काही करायचं असेल तर 8 असेल तर फायनान्समध्ये करावं, 7 असेल तर मे बी सेल्स अँड मार्केटिंगमध्ये करावं, 6 असेल तर मे बी मार्केटिंगमध्ये करावं. तर थोडक्यात ही व्यक्ती आता आपण असं बघत आहोत की ही व्यक्ती आता आपण 4-9-2 यामुळे इंजिनियर झाली आणि 3 आणि 7च्या सपोर्टमुळे त्यांनी IITतनं ग्रॅज्युएशन फार इझिली केलं असावं आणि केलेलं दिसतं. आता 4-9-2 याच्यामुळे काय झालं आहे प्राप्त झाले तर 4 हा आकडा राहूचा असल्यामुळे राहू जे आपल्याला फक्त डोक्याचा पोर्शन मी दर्शवला जातो. याचा अर्थ काय की आउट ऑफ द बॉक्स थिंकिंग म्हणजे एक हटके विचार करण्याची जी क्षमता असते ही राहूच्या लोकांकडे असते. त्यावेळेस जी 3-4 4-4-4 यामुळे एक वेगळंच थिंकिंगमुळे त्यांनी जे काही कॅयपोचे हा पण हिंदी पिक्चर जो निघाला तो पण त्यांच्या स्टोरीवर आधारित आहे. 3 इडियट्स पण आहे आणि इतरही काही चित्रपट त्यांच्या आणि स्टोरीज त्यांच्या गाजत आहेत सध्या. आत्ता आपण त्या स्टोरीजबद्दल बोलणार नाही आहोत. आपण फक्त बघत आहोत की ते इंजिनियर का झाले आणि आपल्याही मुलाला इंजिनियर करायचं असेल तर काय पाहिजे. तर 492 आहे. आता ते चांगले लेखक का झाले हे तर 3 कारण 3 हा गुरुचा अंक आहे. ज्युपिटर गुरु हा ज्ञानाचा कारक आहे किंवा गुरु सगळे जे काही ग्रंथ लिहिले ते सर्व गुरुनेच लिहिले आहेत नाही का. त्यामुळे जर आपल्याला एक लेखन चांगलं करायचं असेल, समाजापर्यंत न्यायचं असेल आणि समाजातनं काही त्याच्याबद्दल हे करायचं असेल जसं विजन 2020 आय थिंक इज रायटिंग किंवा व्हॉट इंडिया नीड्स यंग इंडिया याच्याबद्दल जे काय ते लिहित आहेत हे वेगळ्या विचाराचं वेगळ्या याचं लेखन ते का करू शकतात तर 4-9-2मुळे. यातला 2 जो आपण अंक आहे तो जो अंक आपल्याला मून म्हणजे इमॅजिनेशन पॉवर कारण चंद्राच्या याच्याखाली इमॅजिनेशन येतं. कारण चंद्र आपल्याला मन दाखवतं, इमॅजिनेशन पॉवर दाखवतं. त्याचबरोबर चंद्रामुळे ह्या ज्यांनी लिहिलेल्या ज्या काही कथा आहेत स्टोरीज आहेत त्या आपल्या मनाला जाऊन भिडतात. त्यामुळे एक वेगळ्या विचारांची लिहिलेली कलाकृती किंवा वेगळ्या विचारांचं केलेलं लेखन हे आपल्याला आज एवढं का भावतं याचं कारण 2 हा पण अंक त्यांच्याकडे 3ला आलेला दिसतो. तर त्यांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला 4-9-2 हे दिसल्यामुळे इंजिनियर ते झाले, ते लेखक होऊ शकले कारण 3 हा अंक आहे. म्हणून मला थोडक्यात सांगायचं आहे की आपल्या मुलाला किंवा मुलीला जर आपल्याला सायन्समध्ये ग्रॅज्युएशन करायचं असेल तर 4-9-2 यापैकी 3 अंक असले तर सर्वात चांगलं. नसल्यास कमीत कमी 2 अंक म्हणजे 4 किंवा 9 किंवा 2 किंवा 4 किंवा 2 ॲटलिस्ट 2 digits out of 492 are important so that your child can become engineer or a science graduation can do. सेम वे 3 आणि 7च्या मधला ॲटलिस्ट एकाचा सपोर्ट असेल then the graduation can be very easily done. अदरवाईज ग्रॅज्युएशन करताना एखादी एटीकेटी किंवा थोडंसं लटकालटकी एखादं वर्ष वाया जाण्याचा प्रसंग येऊ शकतो. आता कुठल्या वर्ष कधी वाया जाईल हे पर्सनल इयर किंवा याच्यावरून आपण ठरवू शकतो. पण आता आपण त्याबद्दल विस्तृत चर्चा करत नाही आहोत. आता आपण बघतोय की बेसिक ग्रॅज्युएशनसाठी कुठल्या फील्डमध्ये जावं. तर लेट अस सम इट अप. 492 आर द 3 digits important for the science or engineering career. 5-6-7 मधले जर 5 असेल तर गुड फायनान्स 5 आणि 8 हे फायनान्स नंबर असल्यामुळे फायनान्समध्ये करिअर करावं. जर 7 असेल तर मॅनेजमेंट किंवा ओव्हरऑल सेल्स जे
लेगवर्क असतं, कारण केतू हा काय पाय आणि धड दाखवतो, म्हणजे खालचं पोर्शन ऑफ द बॉडी. तर ज्यांना खूप सेल्स वगैरे करायचे, सेल्ससाठी हिंडायचं आहे, भटकायचं आहे गावोगावी आणि ते जे करायचे, सो दीज पीपल आर बेस्ट इन विथ 7 नंबर. त्यामुळे त्यांनी 7वाले ते चांगले. आणि जर 6 म्हणजे जर खरंच तुम्हाला एखादं प्रॉडक्ट मार्केटिंग करायचं असेल तर 6 नंबर असावा. तर मला असं वाटतं की हे जे काही मी मार्गदर्शन आपल्याला अंकसंख्येद्वारा आपल्याला करत आहोत, हे आपल्याला नक्कीच फायद्याचं ठरेल. आपल्याला याबद्दल काही शंका किंवा आपल्या मुलाबद्दल किंवा मुलीबद्दल काही विचारायचं असल्यास आम्हाला संपर्क साधावा, यावरती आपल्याला नक्कीच मार्गदर्शन मिळेल. धन्यवाद. आपण हा अंकसंकेत आणि वास्तू असे 2 चॅनल यूट्यूबवरती सबस्क्राईब करावे, ज्यामुळे आपल्याला लेटेस्ट अपडेट्स, ज्या काही घटना समाजात घडत आहेत त्याबद्दल आम्ही वरचेवर भाष्य करत असतो अंकसंख्येद्वारा, न्यूमरॉलॉजीद्वारा, ज्यामुळे आपल्याला बेसिक न्यूमरॉलॉजीचं ज्ञान होईल आणि आपण आपलं आयुष्य चांगलं करू शकाल असं आम्हाला वाटते. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. कीप ऑन वॉचिंग वास्तुविषय अंकसंख्येत.